मारण्याआधी शेवटची इच्छा विचारली, बियर आणि सिगारेट आणून दिली आणि नंतर कोयत्यानं सपासप वार करत अल्पवयीन तरुणाला संपवलं। मैत्री, प्रेम आणि विश्वासघातातून झालेल्या तरुणाच्या हत्येनंतर पुण्यात एकच खळबळ माजली आहे। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अमनसिंग गच्चड याच्या हत्येचा पोलिसांनी अखेर छडा लावला असून या गुन्ह्यातील अमानुषता पाहून तपास यंत्रणा देखील चक्रावून गेली आहे। जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं गेलं आणि नंतर एका डोंगरावर नेऊन त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। अमनसिंग सोबत त्या दिवशी काय काय घडलं, त्याच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। 29 डिसेंबर 2025 रोजी अमनसिंग गाडी घेऊन घरातून गेला आणि नंतर तो परत आलाच नाही। रात्र झाली तरी तो परतला नसल्यामुळे 2 दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर त्याच्या आईनं 31 डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। मुलाचं वय कमी असल्यानं आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली। अमनसिंगचा मृतदेह पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातील एका डोंगरातून शोधून काढला। मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकलेली। विश्रांतवाडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने अमनसिंगला संपवणाऱ्यांना शोधून काढला। आरोपींनी पोलिसांना जी साक्ष दिली ती ऐकून पोलीस सुद्धा थक्क झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणातूनच अमनसिंगचा काटा त्याच्या मित्रानेच काढलाय। मुख्य आरोपी प्रथमेश आढळ आणि मृत अमनसिंग यांच्यात सप्टेंबर 2025 मध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं। या वादात प्रथमेश गंभीर जखमी झाला होता, ज्याचा राग त्याच्या मनात धुमसत होता। अमनसिंगचा काटा काढण्यासाठी त्यांनी एक प्लॅनिंग केला। त्यात त्यांनी एका मुलीची मदत सुद्धा घेतली। या मुलीनंच पुढे अमनसिंगला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। तरुणीनं 29 डिसेंबर रोजी त्याला कात्रज इथं भेटायला बोलवलं। तरुणीला भेटण्यासाठी अमनसिंग दुचाकीवरून आला। खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिरात दोघांनी दर्शन सुद्धा घेतलं। या दरम्यान आरोपींनी अमनसिंगला गाठलं, अपहरण करून त्याला खेड शिवापूर येथील निर्जन स्थळी नेलं। आरोपी प्रथमेश आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंगला शेवटची इच्छा विचारली। त्यावेळी त्यानं बियर आणि सिगारेट मागितली। इतकंच नाही तर क्रूरतेची सीमा ओलांडत आरोपींनी अमनसिंगला स्वतःचा खड्डा खोदायला लावला आणि त्याला त्या खड्ड्यात गाडण्याचा प्रयत्न केला, पण तो जिवंत राहू नये या भीतीनं अमनसिंगला त्या खड्ड्यातून आरोपींनी बाहेर काढलं। आरोपींपैकी एकाकडे सर्जिकल ब्लेड होतं। त्यानं अमनसिंगच्या गळ्यावरती वार करण्यात आले। रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या। वार खोलवर गेलं नसल्याचं आरोपींच्या लक्षात आलं। एवढ्यावरच न थांबता त्यांनी अमनसिंगच्या गळ्यावर कोयत्यानं वार केले। आरोपींनी त्याचं डोकं दगडाने ठेचलं। अमनसिंग मेल्याची खात्री झाल्यानंतरच आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्ड्यात पुरून टाकून पळ काढला। हा थरार तब्बल 4 तास सुरू राहिला। अमनसिंगच्या शरीरातून प्राण जाईपर्यंत त्याचा छळ करून त्याला मारून टाकण्यात आलं। अमनसिंगची हत्या केल्यानंतर आरोपींनी राज्याबाहेर पळ काढला होता। ते कर्नाटकातील बेळगावमध्ये लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ बेळगावात जाऊन सापळा रचला आणि प्रथमेश आढळ व नागेश धबाले या 2 प्रमुख आरोपींसह त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे। तर सोशल मीडियावरती मुलीच्या नावावरून मेसेज करून अमनसिंग याला बोलावून घेणाऱ्या तरुणीसह तब्बल 11 जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयानं 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।